सो हॅलो गायज, हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? मग कसा गेला तुमचा दिवस? आय होप की चांगलाच गेला असेल. माझ्यापेक्षा तरी चांगला जातो सगळ्यांचा दिवस. तरी मी तर एन्झायटीमध्ये घालवते माझा दिवस. दररोज एन्झायटी असते, त्यात काय. कधी कधी तर असं वाटतं आज मरण येईल, उद्या मरण येईल. कधी कधी असं वाटतं आज हार्ट अटॅक येईल. येणार तर आहे मरण, पण तेच आहे माझ्या लाईफमध्ये गाईज. बाकी कसं चाललं आहे? सकाळी सांगितलेलं तुम्हाला त्या बाईबद्दल. तर कसं असतं ना, आपण लोकांना जेव्हा हेल्प करतो ना, ते त्यांच्या लक्षात नाही राहत. आता मी तिला हेल्प केलेली, काहीतरी तिचं आधार कार्डचं काहीतरी एक फॉर्म होता, तो भरायचा होता. तर ती हेल्प केलेली ते तिच्या लक्षात नाही, पण मी एकदा पाणी नाही दिलं ते तिच्या लक्षात आहे. अशी माणसं असतात. ठीक आहे, काय नाही. आता तशी चिडचिड होते खूप. काय काय कशी कशी माणसं भेटतात. आणि मी तुम्हाला जॉबचं सांगत होते ना, पार्ट 3 आता बनवायला चालू करते. मग ना मला एक स्कूलमध्ये जॉब लागलेला. म्हणजे मला 2-3 मी स्कूलमध्ये काम केलेलं आहे. तर त्या स्कूलमध्ये मला जॉब लागलेला. तर तिथे मी जॉब 1 वर्ष केला असेल. त्याच्यानंतर ना माझं थोडं माइंड चेंज झालं आणि मी विचार करायला लागले की काय सारखं सारखं मी स्कूलमध्ये जॉब करते आणि बेसिकच शिकते. मग मी परत, म्हणजे मी खूप कन्फ्यूज होते, मला काय कळत नव्हतं. मग मी क्लासेस जॉईन केलं. एक क्लासेस जॉईन केलं मी, कम्प्युटर क्लासेस. तर त्या क्लासेसमध्ये एक सर होते, तर तिकडे मी चांगलं 2-3 वर्ष काढले. क्लासेसमध्ये एक सर होते, ते मला सारखे सारखे विचारायचे, ॲडमिशन 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 ॲडमिशन, तेजश्री तुम ॲडमिशन नाही लाती, तेजश्री तुम ॲडमिशन नाही लाती. मला सारखं सारखं ना ते टॉर्चरच वाटायचं. आणि हर 2-2 हफ्त्याला मला मीटिंग येणार आमची सर्व टीचर लोकांची. आणि मग बोलणार, अच्छा तेजश्री तुमने क्या सोचा है, अच्छा तुमने क्या सोचा है, अच्छा इसने क्या सोचा, अच्छा. म्हणजे आता आम्ही काय विचार करणार, आमच्या तर डोक्यातच नाही यायचं काय विचार करायचा. कारण की त्यावेळेला ॲडमिशनचं एवढं काय माहिती नव्हतं. तर कसं करायचं, काय करायचं. तर तुमने क्या सोचा है, तुम अपने आयडियाज बताओ, तुमने क्या सोचा है. मग मी बोलायची, हे भगवान आता काय करायचं. मग त्याच्यानंतर काय व्हायचं ना, तो जो जॉब होता ना, म्हणजे कम्प्युटर क्लासचा, तो फुल टाईम जॉब होता. जसं फॉर एक्झाम्पल मी 7 वाजता जायचे आणि 4 वाजता घरी यायचे. सकाळी मॉर्निंगला 7-8 वाजता, 7 किंवा 8 वाजता काहीतरी पोचायची मी. 7 वाजता पोचायची आणि 4ला घरी यायचे. असं करून करून मी 3 वर्ष तिकडे काम केलं. आणि तिकडे एक मॅडम होती, 2 मॅडम होत्या ॲक्च्युली. म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर होत्या माझ्या. काही काही सिनियर लोकं ना, त्यांना बोलायचं ना खरंच, म्हणजे ते लोकं असं सिनियॉरिटी दाखवतात जसं काय आपण म्हणजे ते लोकं बॉस आहे, आपण तिकडे ते नोकर बसलेले आहेत. आता काय झालेलं, ॲक्च्युली मला वाटतं मी 12चा एकदा टाईम घेतलेला आणि मला रात्री 9, 9:30, 12चा पण एक टाईम घेतलेला मी. त्याच्यानंतर मला वाटतं 12चा. तर 12 वाजता मी यायची, 12-1ला यायची काहीतरी, आणि 12 ते 9चा मी बॅच करत होते. तर आता तिकडे ना कसं होतं ना, जसे सर्वांचे कोर्स असणार, तर कोर्सचं ना सगळं लिहिलेलं असणार की हा कोर्स झाला, मग हा टॉपिक कवर करायचा आणि तिकडे टिकमार्क करायचा. आता समजा आज मी बेसिकमध्ये फाईल शिकवलं, तर फाईल बेसिकमध्ये MS ऑफिसमध्ये समजा आता एक फाईलचा झाला मेन्यू, तर मग फाईल शिकवलं तर मग फाईलमध्ये म्हणजे टिक करायचं. असं असं त्यांनी असं एक फाईल बनवलेली. म्हणजे फाईल म्हणजे ॲक्च्युअल फाईल, कम्प्युटरवाली फाईल नाही. तर तिथे लिहून टिक करायचं आपण. तर तसं मग सगळ्यांचं तर फाईलचं होतं. तर जाता जाता आम्ही काय करायचो, सगळ्यांची फाईल उचलणं, मग तर टीचरचं काम आहे सर्वांचं फाईल, तर टीचरचं काम दिलेलं आम्हाला, तर काय करायला लागायचं. हे सगळे ना एक्स्ट्रा असतं. तुम्हाला सांगते, हे जे टॉर्चर असतात ना, ते एक्स्ट्रा टॉर्चर असतात. त्या सगळ्यांचे ना फाईल उचला सगळ्या स्टुडंट्सचे, आणि मग ते परत त्या रॅकेटमध्ये ठेवा. असं नाही कोणतं स्टुडंट तुझं झालं, चल आता हे झालं तर तुझ्या रॅकमध्ये ठेव, तसं काहीच नाही. आम्ही सगळं रॅकमध्ये ठेवायचं. अच्छा हो गया ना, मैं टिक करके रख दूँगी, तुम जाओ, मैं रॅक में रख दूँगी, असं करून आम्ही बोलायचो आणि मग रॅकमध्ये ठेवून द्यायचो.
स्टुडंट नाही ठेवायचे. मग ते रॅकमध्ये ठेवा. मग एकदा काय झालं, मला झाला उशीर. तर ती एक मॅडम होती, ती मला अशी बोलते की "अरे तिला सांग ना लवकर लवकर करायला." तर मी बोलते, "अरे मी ते काम करते, ती नुसती बाहेर उभी राहिली आहे आणि मला इकडून ऑर्डरही सोडते." तर नंतर मग ती आली, दुसरी एक मॅडम होती, ती जरा चांगली होती. तर माझे सिनियरच होते दोघीजणी. तर ती आली आणि जशी मी बाहेर आली ना, ही मला ओरडायला लागली की "तुला समजत नाही का, आम्हाला उशीर होतोय, तू तिकडे काय करते, टाईमपास हे ते." तर मी बोलते, "ही मला काय अशी ओरडते?" आणि माझ्या डोळ्यातून एकदम पाणी यायला लागलं. मला असं कधी ओरडलं ना कोणी, मला कसं तरी वाटतं. मग ओरडायला लागले आणि मग मी त्या दुसऱ्या मॅडमला सांगितलं की "बघा, आपण तिघंजणं आहोत. मी ज्युनियर आहे तुमच्यापेक्षा, पण मी पण तुम्हाला उलटं बोलू शकते. तुम्ही बॉस नाही माझे, की तुम्ही मला काय पण ऐकवाल करून." मग त्या मॅडमने वाटतं त्या मॅडमला सांगितलं. मग तेव्हापासून ती माझ्याशी जास्त बोलली नाही. आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ती बोलायला लागलेली माझ्याशी. म्हणजे मग तिची एक मला सवय नाही आवडलेली. मी तुम्हाला सांगते काय, आम्ही ना ती मला बोलली, "चल ते जे भूक लागली खाली जाऊया." तर आम्ही खाली गेलो तर ही बोलली, "रगडा पेटीस खाऊया." तर मला वाटलं आम्ही दोघीजणी वेगवेगळं घेऊ. तर ती बोलली, "ना आपण एका प्लेटमध्ये खाऊया." चल मी बोलले, "चल एका प्लेटमध्ये जरी घेतलं तर मी वेगळी साईड माझी काढीन आणि तिची वेगळी साईड असेल." हिने काय करावं, हिने एका प्लेटमध्येच खाल्लं आणि रगडा पेटीस एक बाईट खाल्ला आणि त्याच्यानंतर असं सगळं रगडा पेटीस मिक्स केला तिने तिच्या उष्ट्या चमच्याने. आता मला तो रगडा पेटीस जायनाच. मी बोलते, "अरे देवा, आता हिचा मी उष्टा रगडा पेटीस खाऊ." मी कसा ते तोंड असं करत करत मी असा रगडा पेटीस खाल्ला आणि मग मी बोलले की "बस माझं पोट भरलं आता." असं करून मी रगडा पेटीस तो खाल्ला नाही. आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी मी ते सारखं ते सर ॲडमिशन करायचे म्हणून मी जॉब सोडला. मग ते सर मला बोललेले, "तू थांब, करून नको जाऊ." म्हणजे असे कोणतेच जॉब नाही, कोण लोकं मला बोलले नाही. कारण की त्यांना माहिती आहे मी गधामजुरीच करत होतो. आम्ही फ्रीमध्ये हे करायचं, फ्रीमध्ये ते करायचं, फाईल उचलायचं, हे करायचं, ते करायचं, ॲडमिशन करायचं. त्याचे काय आम्हाला थोडे पैसे भेटत होते. कधी-कधी तर मी काउन्सिलिंग पण केलेली टीचिंगबरोबर. तर असं होतं. तर मग म्हणून मी सांगते स्वतःचा बिझनेस ओपन करा. अजून 2-3 एक्सपिरियन्सेस आहेत, मी शेअर करते. ही मोठी व्हिडिओ झालेली आहे. तर पार्ट 4मध्ये तुम्हाला सांगते मी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. तुम्हाला पण बिझनेसचे काही आयडिया असेल तर शेअर करा. मी पण कोणता बिझनेस काढू शकते ना. आता सध्या टीचिंगचा आहे, पण तो कसा टीचिंगमध्ये एवढा फायदा नाही आहे खरं बघायला गेलं तर. ते पण तुम्हाला सांगते माझा टीचिंगचा बिझनेसच्याबद्दल. आता हा व्हिडिओ मी इथेच संपवते. लाईक अँड सबस्क्राईब अँड कॉमेंट. लव बाय.